आपल्याला माहिती आहे की एकाच कुटुंबातील पायधुनीमध्ये 4 व्यक्तींचा मृत्यू झाला होता आणि त्याच प्रकरणी एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। एफडीएच्या तपासणीमध्ये कलिंगडामध्ये कोणतीही भेसळ नव्हती असं समोर आलेलं आहे। कलिंगडामध्ये कोणताही कृत्रिम रंग किंवा रसायनांचा वापर झाला नसल्याची सुद्धा माहिती आहे। कलिंगडामधील भेसळीमुळे मृत्यू झाल्याची शक्यता आता मावळलेली आहे। घरातून जप्त केलेल्या इतर खाद्य नमुन्यांमध्ये अद्याप कोणतीही भेसळ आढळलेली नाहीये। आता सगळं लक्ष फॉरेन्सिक अहवालावर बॅक्टेरियल चाचण्यांवर अवलंबून आहे। या अहवालाची अजूनही प्रतीक्षा आहे। हा अहवाल अजूनही अधिकृतरित्या यायचा आहे। या संदर्भात आणखी जाणून घ्या आमच्या प्रतिनिधी शिल्पा आपल्या सोबत आहेत। शिल्पा तर्कवितर्क लावले जात होते, मात्र अजूनही फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा आहे। आतापर्यंत काय काय माहिती समोर आलेली आहे? श्रद्धा, आपण जर पाहिलं तर मुंबईच्या पायधुनी परिसरातील बिर्याणी आणि कलिंगड खाल्ल्यानंतर विषबाधा झाली असल्याची माहिती समोर आली। त्यानंतर चौघांचा मृत्यू झाला अशी देखील मोठी धक्कादायक ही माहिती होती। मात्र मृत्यू कशामुळे झाला, बिर्याणी खाऊन की कलिंगड खाऊन, असा संभ्रम संपूर्ण मुंबईमध्ये पसरला होता। मात्र आता एक महत्त्वाची या चौघांच्या मृत्यू प्रकरणी अपडेट आलेली आहे, ती म्हणजे एफडीएच्या तपासणीत कलिंगडात कोणती भेसळ आढळली नसल्याची माहिती सध्या समोर येत आहे। कारण कलिंगडामध्ये जर आपण पाहिलं तर कोणताही रंग, गोडवा किंवा त्याचा आकार वाढवण्यासाठी कुठल्याही प्रकारची कृत्रिम रंग अथवा रसायनाचा वापर केला नसल्याचे एफडीएने हा खुलासा केलेला आहे आणि एफडीएचा हा खुलासा आता समोर देखील आलेला आहे। विशेष म्हणजे कलिंगडातील जी भेसळ होती त्यामुळे मृत्यू झाल्याची जी शक्यता आतापर्यंत वर्तवण्यात आली होती, आता जो एफडीएने हा खुलासा केलाय त्यामुळे कलिंगडामुळे मृत्यू झाले नसल्याची जी शक्यता होती ती आता मावळलेली आहे। विशेष म्हणजे हा डोकेडिया जे कुटुंब होतं त्यांच्या घरात ज्या वस्तू होत्या त्या देखील जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि इतर जे खाद्यपदार्थ होते किंवा नमुन्यामध्ये अद्याप कोणत्याही प्रकारची भेसळ आढळली नसल्याची एफडीएचा हा अहवाल देखील समोर आलेला आहे। मात्र एफडीएला तपासणीसाठी कलिंगडाचे फार सॅम्पल मिळाले नसल्याची देखील माहिती सध्या समोर येते। मात्र आता सगळं लक्ष लागले ते फॉरेन्सिक अहवालासह बॅक्टेरियल चाचण्यांवर अवलंबून आहे। कारण आणि हा फॉरेन्सिक अहवाल काय येतो या संदर्भातले आज अपडेट्स घेऊ। शिल्पा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।